स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। तर आज होतं माझ्याकडे हळदी कुंकू आणि त्यासाठी मी थोडंफार काही डेकोरेशन करून ठेवलं होतं आणि छान अशी रेडी झाले होते। तर सकाळीच आज मी घरीचं स्वयंपाक करायचं ठरवलं होतं, पण तसं काही झालं नाही। संध्याकाळी मला परत खिचडी बनवायला लागली होती। त्यानंतर संध्याकाळी मला तिळगुळ लागणार होतं, म्हणून मी तीळ भाजून घेतलं, ज्याचे की मला लाडू बनवायचे। दूध बनवून घेतलं संध्याकाळी लागणार होतं म्हणून। त्यानंतर जे काही पूजेसाठी भांडी मला लागणार होती ती आवरली आणि दुपारी मी गेली होती फुल मार्केटला, कारण मला फुलं आणायची होती डेकोरेशनसाठी सुद्धा आणि देवपूजेसाठी सुद्धा आणायची होती आणि गजरे आणायचे होते त्यासोबतच। कारण मी खूप छान हेअरस्टाईल डोक्यात ठरवून ठेवली होती, पण मला वेळ भेटला नाही, म्हणून आयत्या वेळेला जसं झालं तसं मी ते केलं होतं। त्यानंतर आज गुरुवार असल्यामुळे आपलं जे काही रुटीन असतं गुरुवारचं, मंगल कलश भरून घेतलं, त्यांच्यातलं पाणी बदलून घेतलं आणि सोबतच हळदी लेपन करून घेतलं उंबरठ्याला। त्यानंतर मला स्टिकर हवे होते हे हळदी कुंकू नावाचे, तर ते मला रेडीमेड भेटले नाही, म्हणून मी हे घरीच पेपर आणून बनवले होते हे अशा पद्धतीने। त्यानंतर रांगोळी काढून घेतली आणि संध्याकाळी छान अशी तयार होऊन आता बायका येणारच होत्या। तर सगळ्यात आधी माझा दरवर्षीप्रमाणे वाण असतो हा कुलदेवीला, तर तो देऊन घेतला आणि त्यानंतर एक एक जण येत होतं तसं तसं मी हळदी कुंकू त्यांना देत होती। त्यानंतर सगळ्याजणी जमल्यावर छान असं आम्ही धमाल केलं रात्री, खूप सारे व्हिडिओज बनवले, रील्स बनवल्या आणि फुल व्हिडिओची लिंक मी खाली देते, नक्की चेकआउट करा। सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटू लवकरच, बाय।